बुद्धपकिन्नक्कंड विभिन्न बुद्ध प्रकरण अप्रिमेयितो कप्पे चतुरो आसु विनायका तणहंकरो मेधुंकरो अथोपि शरणंकरो दीपंकरोच संबुद्धो एक कप्पमही ते जिना एक। ज्या कल्पात दीपंकर बुद्ध होऊन गेले त्याच कल्पात त्यांच्या आधी 3 बुद्ध होऊन गेलेत। त्यांचे नाव तणहंकर, मेधंकर आणि शरणंकर होते। अशा प्रकारे एकाच कल्पात हे 4 बुद्ध होऊन गेलेत। दीपंकरस अप्रेन कोंडनो नाम नायको एको एक कप्पमही तारेसी जंत बहुं 2। दीपंकर बुद्धानंतर कोंडन नावाचे नायक होऊन गेले। या कल्पात एकच होऊन गेले। त्यांनी असंख्य लोकांना दुःखातून मुक्त केले। दीपंकरस भगवतो कोंडस सत्थुनो एतेस अंतरा कप्पा गणनातो असंख्या 3। भगवान दीपंकर बुद्ध आणि भगवान कोंडनम बुद्ध यांच्यात अनेक कल्पाचे अंतर होते। या कल्पाची गणना करणे अशक्य आहे। कोंडनस अप्रेन मंगलो नाम नायको तेसंपी अंतरा कप्पा गणनातो असंख्या 4। कोंडनन बुद्धा नंतर होऊन गेलेल्या मंगल बुद्धाच्या काळात सुद्धा अनेक कल्पाचे अंतर होते, ज्याची गणना सुद्धा अशक्य होती। मंगलोच सुमनोच रेवतो शोभितो मुनी तेपी बुद्धा एक कप्पे चक्षुमंतो पभंकरा 5। मंगल बुद्धा नंतर सुमन बुद्ध, रेवत बुद्ध आणि शोभित बुद्ध हे 4ही प्रज्ञावान आणि प्रतिभाशाली बुद्ध एकाच कल्पात होऊन गेलेत। शोभितस अप्रेन अनुमदस्सी महायसो तेसंपी अंतरा कप्पा गणनातो असंख्य 6। शोभित बुद्धा नंतर महान यशस्वी अनुमदस्सी बुद्ध होऊन गेला। त्यांच्यात अनेक कल्पांचे अंतर होते, ज्याची गणना करणे अशक्य आहे। अनुमदस्सी पदुमो नारदो चापी नायको तेपी बुद्धा एक कप्पे तमंतकारका मुनी 7। अनुमदस्सी बुद्ध, पदुम बुद्ध आणि नारद नायक बुद्ध एकाच कल्पात होऊन गेलेत। त्या मुनींनी जगातील अंधकाराला नष्ट केले। नारदस अप्रेन पदुमुत्तरो नाम नायको एक कप्पमही उत्पन्नो तारेसी जंत बहु 8। नारदा बुद्धा नंतर पदुमुत्तर बुद्ध नावाचा नायक होऊन गेला। हे एका कल्पात उत्पन्न झाले। त्यांनी असंख्य लोकांना दुःखातून मुक्त केले। नारदस भगवतो पदुमुत्तरस सत्थुनो तेसंपी अंतरा कप्पा गणनातो असंख्या 9। नारद बुद्धामध्ये आणि पदुमुत्तर बुद्धामध्ये सुद्धा कल्पाचे अंतर होते, ज्याची गणना करणे अशक्य आहे। कप्पसत सहस्समही एको आसी महामुनी पदुमुत्तरो लोकविदु आहुतीन पटिग्गहो 10। 1,00,000 कल्पामध्ये केवळ महामुनी पदुमुत्तर बुद्ध होता। हा पदुमुत्तर जगाला जाणणारा अतिशय श्रद्धावान आणि दानास पात्र होता। 3 सहस्समही दुवे आसू विनायका सुमेधोच सुजातोच ओरतो पदुमुत्तरा 11। पदुमुत्तर बुद्ध नंतर 30,000 कल्पामध्ये 2 विनायक बुद्ध उत्पन्न झालेत, सुमेध बुद्ध आणि सुजात बुद्ध। 18 कप्पस्ते तयो आसू विनायका पियदस्सी अथ्थदस्सी धम्मदस्सी च नायका 12। सुजात बुद्धानंतर 1800 कल्पात 3 विनायक बुद्ध झालेत, ते म्हणजे पियदस्सी बुद्ध, अथ्थदस्सी बुद्ध आणि धम्मदस्सी बुद्ध हे होत। ओरतोच सुजातस संबुद्धा द्विपदुत्तमा एक कप्पमही ते बुद्धा लोके अप्पटी पुगला 13। आणि सुजात बुद्धा
नंतर हे तीनही संबुद्ध नरोत्तम एकाच कल्पात झाले. जगात यांच्यासारखा सामर्थ्यवान कुणीही नव्हता. चतुर्नवतितो कप्पे एको आसी महामुनी सिद्धत्थो सो लोकविदू सल्लकत्तो अनुत्तरो. 14. आजपासून 94 कल्पापूर्वी सिद्धार्थ नावाचा महामुनी होता. तो सिद्धार्थ जगाला जाणणारा शल्पकर्ता व अनुत्तर होता. द्वेनवुते इतो कप्पे दुवे आसू विनायका तिस्सो खुस्सोच संबुद्धा अस्मा अप्पटी पुगला 15. आजपासून 92 कल्पापूर्वी 2 विनायक बुद्ध होऊन गेलेत. भगवान तिस बुद्ध आणि भगवान खुस बुद्ध हे सुद्धा जगात अतुलनीय आणि अपराजी होते. एकनवुतितो कप्पे विपस्सी नाम नायको सोपी बुद्धो कारुणिको सत्ते मोचेसी बंधना. 16. 91 कल्पापूर्वी विपस्सी नायक बुद्ध होऊन गेला. त्याच्या मनात अतिशय करुणा होती. त्याने असंख्य लोकांना बंधन मुक्त केले होते. 31 इतो कप्पे दुवे आसू विनायका सिखी चवेस भूचेव अस्मा अप्पटी पुगला 17. आजपासून 31व्या कल्पापूर्वी 2 विनायक बुद्ध होऊन गेलेत. सिखी बुद्ध आणि वेसभू बुद्ध हे सुद्धा जगात अतुलनीय आणि अपराजी होते. इममही भद्दके कप्पे तयो आसू विनायका ककु संधधो कोणागमनो कस्पो चापी नायको 18. या मंगलकल्पामध्ये 3 विनायक बुद्ध होऊन गेलेत. ककु संधधो कोणागमन आणि कस्प बुद्ध नायक. अमेत्रही संबुद्धो मेत्तेयो चापी हेस्ती एते पिमे पंचबुद्धा धीरा लोकानुकंपका 19. आता मी वर्तमान सम्यक संबुद्ध आहे. भविष्यात मेत्ते बुद्ध होईल. हे 5ही बुद्ध धीर व जगावर अनुकंपा करणारे आहेत. एते स धम्मराजून अन्य संज्ञे कोटीन आचिक हितवान त मग्ग निब्बुता ते ससावकाती 20. या धम्मराजांनी बुद्धांनी नीट अनेक कोटी लोकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश देऊन ते आपल्या सावकास परिनिब्बाणाला प्राप्त झाले. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.